नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एम.एच नॉलेज या चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी आज आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी आणि जे की निवडलेले निवडक प्रश्न असतील ते की तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी येतील. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. चला तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न. इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिक्स रिपोर्टनुसार 2026 नुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा रिन्युएबल एनर्जी क्षमतेत कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे? तर मित्रांनो, 2026च्या रिपोर्टनुसार इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिकल रिपोर्टनुसार भारताची नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी क्षमतेत राजस्थान हे राज्य पहिल्या स्थानी आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी, राजस्थान. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवा. त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. भारताची एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 रिपोर्टनुसार नवीकरणीय ऊर्जा रिन्युएबल एनर्जी क्षमतेच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य पहिल्या स्थानी असेल. त्या रिपोर्टमध्ये राजस्थानची नवीकरणीय ऊर्जा क्षमता राज्यामध्ये सर्वाधिक असल्याचे दर्शविले आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात यांचे स्थान येते. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. इंडिगो या भारतीय विमान कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, विलियम वॉल्श. तर बघूया, विलियम वॉल्श हे इंडिगो या भारतीय विमान कंपनीचे नवीन CEO म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्याच्या पोलिसांना 2026 उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज म्हणजेच प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान करण्यात आले आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी, ओडिशा पोलीस. ओडिशा पोलीस यांना राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज म्हणजेच प्रेसिडेंट पोलीस कलर म्हणून प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल थोडक्यात माहिती बघूया विद्यार्थी मित्रांनो. ओडिशा राज्याच्या पोलीस दलाला 2026 राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान आहे जो उत्कृष्ट सेवा, व्यावसायिकतेसाठी आणि अनुकरणीय कार्यासाठी दिला जातो. ओडिशा पोलीस यांना हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन समर्पित प्रयत्नासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी 2026 देण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 4. मंगोलिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मंगोलिया या देशाचे नवीन पंतप्रधान हे उखरल न्यामओसोर हे बनले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, उखरल न्यामओसोर हे मंगोलिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. मंगोलिया हा आशियातील एक देश आहे. याची राजधानी म्हणजे उलान बाटार ही या देशाची राजधानी आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 5. खादी, हातमाग आणि हस्तकला या क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव असेल महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो उपक्रम आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम हा उपक्रम खादी, हातमाग, हँडलूम आणि हस्तकला क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता सुधारणा, कौशल्य विकास, जागतिक बाजारपेठेशी जोडणी आणि ब्रँडिंगद्वारे बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने 2026 रोजी हा उपक्रम सुरू केला आहे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6. काल्म CLM ब्रेन हा भारताचा पहिला ओपन सोर्स मानसिक विकाराचा डेटाबेस कोठे सुरू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी, बंगळुरू येथे काल्म ब्रेन हा
भारताचा पहिला ओपन सोर्स मानसिक विकाराचा डाटाबेस सुरू करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात, काल्म ब्रेन हे भारताचे पहिलं ओपन सोर्स मानसिक विकाराचा डिजिटल डेटाबेस डेटा रिपॉझिटरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स येथे बंगळुरू येथे कर्नाटक या राज्यात सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम रोहिणी नीलकेकणी सेंटर फॉर ब्रेन अँड माइंड CBM अंतर्गत तयार करण्यात आला असून यात विविध मानसिक विकाराबद्दलच्या दैनंदिन न्यूरो इमेजिंग वर्तन व अनुवंशिक डेटासेट्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे मानसशास्त्रीय संशोधन, निदान आणि उपचार यांना मदत मिळेल. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 7. COP15 ही प्रवासी प्राण्यांच्या संवर्धनावरील अधिवेशनाची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय नंबर C, ब्राझील. ब्राझील या देशामध्ये COP15 ही प्रवासी प्राण्यांच्या संवर्धनावरील अधिवेशनाची परिषद येथे आयोजित करण्यात आली होती. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, COP15 ही प्रवासी प्राण्यांच्या संरक्षणावर कन्व्हेन्शन ऑन द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज ऑफ वाईल्ड ॲनिमल्स CMCS या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संधीचा 15वा अधिवेशन बैठक 23 ते 29 मार्च 2026 दरम्यान ब्राझीलमधील कॅम्पो ग्रँड या शहरात आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो ही बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न असेल प्रश्न क्रमांक 8. दीपशक्ती सराव 2026 नुकताच कोठे आयोजित करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय नंबर A, अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार या बेटावरती दीपशक्ती सराव 2026चा म्हणजे चालूचा नुकताच आयोजित करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. दीपशक्ती सराव 2026 नुकताच अंदमान आणि निकोबार बेटे येथे आयोजित करण्यात आला. हा सराव भारतीय सशस्त्र दलाच्या त्रिसेवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स संयुक्त प्रशिक्षण अंतर्गत केला गेला, ज्याचा उद्देश द्वीप संरक्षण क्षमता सुधारणा आणि सामरिक सज्जता वाढवणे हा होता. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 9. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात ठेवा. याचं उत्तर असेल पर्याय नंबर B, चंचल कुमार. ओके. चंचल कुमार यांची सूचना आणि प्रसारण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे सचिव सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंचल कुमार हे भारतीय प्रशासनिक सेवा IAS 1992 बॅचचे अधिकारी असून त्यांना हा प्रमुख प्रशासनिक पद केंद्र सरकारने दिले आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 10. भारताच्या नवीन AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपक्रमाद्वारे आयुर्वेद संशोधन किती भाषांमध्ये उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर A, 13 म्हणजे 13 भाषांमध्ये याचे उद्दिष्ट उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या या AI आधारित उपक्रमांतर्गत आयुर्वेद संशोधन 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा उपक्रम सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स CCRAC आणि वैज्ञानिक AI यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा मुख्य उद्देश काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो आयुर्वेदिक संशोधन अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे याचा उद्देश असेल.